पहिला बॉल लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला गणेश, नॉन स्ट्राइक एंडला अनिरुद्ध. बॉलिंग करण्यासाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळलाय. संदेश पाटील यांना आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. वाह फटकाचा. वाह क्या बात आहे. काय एलिव्हेशन आहे, काय फिल्डिंग आहे यार. वाह अफलातून यार. आपला परफॉर्मन्सचा 100% व्हावा. क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं पाहायला मिळत आहे. चला पंच विघ्नेश पाटील. हा चौकार आहे की डॉट बॉल? चौकार आहे. 4 धाबा घोषित केलेल्या आहेत. म्हणजे हा चौकार टीमच्या खात्यामध्ये 4 धाबा ऍड होताना दिसतील आणि 4 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 4 या आकड्यावरती आहे. पहिलं षटक मार्गस्थ साडा. चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत. बॉल पकडेल, फेकेल. डॉट बॉलची सांगता होते. नॉट आउट आहे. अंपा सिग्नल. यावेळेला टॅप करायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळत आहे. एफर्ट्स दर्जेदार. कमालीची फिल्डिंग यावेळेला जीवाच्या आखांतानं मेहनत करायला मिळते. कमालीची फिल्डिंग यावेळेला पाहायला मिळते. ताकदीची फिल्डिंग आपण पाहू शकाल या मुवमेंटला. बॉल तयार. आणखीन एक यावेळेला टॅप केलाय. फटकाला जवाब आहे. टायमिंग पाहावं लागेल. तेवढ्याच ताकदवान. चेंडू सीमारेषा पार. थँक्यू डीजे. दर्जेदार फटका पाहायला मिळत आहे. गणेशच्या बॅट मधून टाक आवाज आलाय आणि बॉलला डिपॉझिट केलाय. अगदी पार्किंग प्लॉट मध्ये स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलाय. आणखीन एक यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे. अंपायर सिग्नल. हा व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. व्हाईट प्लस आहे का? व्हाईट +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री. 2. यस विघ्नेश. 10 धाबा डाफलकावरती आहे. आणखीन एक यावेळेला. वा बोटाला झटका, हाताला चटका. बॉल सीमा रेषा पार. ठोक डीजे. थैंक यू डीजे. क्या बात है. नो डाउट नो चान्स. बॉल इन टू द फॅन्स. शॉर्ट सिलेक्शन कमालीचं पाहायला मिळतंय. निलेश म्हात्रे बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. इथे चांगला बॉल आहे. नो बॉल. अंपायर सिग्नल येतो की हा नो बॉल आहे. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसते. टीमची धावसंख्या एक्स्ट्रा बरोबर 15 धाबा धावफलकावरती आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. पुन्हा एकदा लेग स्ट्रिक सोडलाय. अंपायर सिग्नल इथेही आलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती आहे. इथे खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा होता. सिंगल बी इथे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती आहे.
17 धावा. तमाम लाडक्या परीक्षकांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 17 धावा धाव फलकावरती असताना षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. ओह क्या बात आहे, वाह चांगला बॉल यार, अगदी ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. चांगल्या बॉलची सांगता होती, चांगल्या टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. यावेळेला आणखीन एक व्हाईट बॉल, व्हाईट +1. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, बल्लेबाज को देखकर गेंदबाज हो रहा है दीवाना. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला टॅप केला आहे आणखीन एक, परंतु एफर्टची दाद द्यावी लागेल. क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळते. फिल्डिंग कमालीची होते. लाजवाब फिल्डिंगचा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळत आहे. इथे ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. रन मिळत नाहीये याही वेळेला. वीस धाबा. इथे लेग स्टिक सोडलाय. नो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती आहे. इथे खोला टाकण्याचा प्रयत्न. बॅटची कडाकेत बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. टीमची धावसंख्या 22. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 इथे मार्गस्थ आहे आणि टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती आहे. 22 धाबा. शेवटच्या बॉलवरती चांगला बॉल आहे, चांगला बॉल. रन मिळत नाही आहे. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती आहे. रुपेंद्र आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल. गणेशांचा ड्राईव्ह केलाय, परंतु फिल्डिंग तेवढ्याच ताकदवार पाहायला मिळते. सिंगलने वाढते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 23 धावा धाव फलकावरती आहे. 23 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस इथे पाहायला मिळत आहे. चांगला बॉल. यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु ताकदवार फिल्डिंग आहे. ओ माय गॉड. थ्रो एक्स्ट्रा रन खर्च होताना पाहायला मिळते. 2 धावा इथे मिळताना दिसतील. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 25 धाबा धाव फलकावरती आहे. 25 धाबा. चांगला बॉल आहे यावेळेला. वा. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमधून रिकाम्या जागा भरा आणि या 4 धाबा माझ्या आणि माझ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड करा. बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. सिंगल मिळते. सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या 30 धाबा धाव फलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. ओ अगदी काठी काढली आहे यावेळेला. थोडा आतमध्ये आला. ज्या पद्धतीने हा बॉल रिलीज केलाय ऍक्शन रिप्ले मध्ये, ज्या पद्धतीने बॉल पडलाय, काटा बदललाय. यू मिस अगदी डेफिनेटली हिट आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या. राज म्हात्रे आलाय. नो बॉल आहे. आणखीन एक यावेळेला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या बरोबर धावफलक याही वेळेला पुढे चाललाय. 32 धाबा धावफलकावरती आहे. चांगला बॉल यावेळेला टाक केलाय. टाक आवाज आलाय. बॉल सीमारेषा पार. चौकार. डीजे या. डीजे. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय.
आणि टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती आहे. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती आहे. तर बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर 4 मध्ये वडू आलाय. 4थ्या ओव्हर मध्ये वडू यांचा चांगला बॉल आहे. रन मिळत नाही आहे. रुपेश बॉलिंग करण्यासाठी आलाय. पहिला बॉल बीट केलाय. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. हा नो बॉल आहे. डेंजर एंडला धोक्याची घंटा होती, परंतु अंपायर सिग्नल आलाय की हा नॉट आउट आहे. इथे अवे फ्रॉम द बॉडी टाकायचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने वाढेल. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न, परंतु ओ माय गॉड, विकेट आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. तर आदरणीय सन्माननीय राकेशजी मोहिते तरगर एक्सप्रेस आणि प्रणयजी पाटील जुगाव, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. राज आले. नितीश म्हात्रे. राज बॅटिंग करण्यासाठी आगासन एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. व्हाईट +1 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते. टीमची धावसंख्या 40. आगासन एक्सप्रेस बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहे. 40 धावा धावफलकावरती आहे. चाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळते. राज म्हात्रे आगासन एक्सप्रेस बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळत आहे. 40 धावा धावफलकावरती आहे. इथे टॅप केलाय. नॉट आउट आहे. अंपायर सिग्नल आलाय की हा नॉट आउट दिला. परशु दादा, तर ज्युनियर भावेश पवार आणि राकेश मोहिते तरगर एक्सप्रेस, आपण कुठे असाल तर लवकरच व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. टीमची धावसंख्या 41. दोन बाउंड्रीला 500. लास्ट बॉल आहे दादा, शेवटचा बॉल आहे. बेचाळीस आले. शेवटचा बॉल 42. शेवटच्या बॉल वरती यावेळेला विकेटचं बटन. पहिला डाव इथे संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा आहे 42 आणि 43 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 43 धावा कशा रीतीने चेस होतील, 43 धावा कशा रीतीने डिफेंडिंग होतील, ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू.
तासगावचे सरपंच यांचे भाऊ बालादादा, संकेत दादा, राकेश मोहिते, आपण व्यासपीठावरती या. तुम्हाला तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. डीजे या. थँक्यू डीजे, थँक्यू. तर कोपरखिरणे गावाचे सुपुत्र प्रणयशी पाटील आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर कोपरखिरणे गावाचे सुपुत्र प्रणयजी पाटील आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 43 पाठलाग करायचा 4 ओव्हर मध्ये. परशु साठे आणि संदेश पाटील बॉलिंग करण्यासाठी. बॉलर आलाय रोशन, पहिलं षटक हाताळण्यासाठी. 43 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये आहे. पहिला बॉल हा नो बॉल आहे. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. यावेळेला फटका चांगला आहे. ड्राईव्ह केलाय परशु साठेचा. हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार. परशु साठेचा ब्रँडेड स्ट्रोक. चौकार. डीजे या. सहा धावा धाव फलकावरती आहे. चौकार येथे ठोकलाय. यावेळेला लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल. हा व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे. यावेळेला फटका चांगला आहे. फुल टोस आहे. विघ्नेश 4 धावा. चेंडू सीमारेषा पार. हा चौकार. डीजे या. थँक्यू डीजे. 4 धावा. इथे चौकार इथे ठोकलाय. आणखीन एक. वाह क्या बात है. सुपर्ब ड्राइवर. क्या बात है. वॉडा लाजवाब. डीजे थँक्यू. वाह भाई वाह. मुंबईची मरीन ड्राईव्ह, परशिव दादाची कव्हर ड्राईव्ह लाजवाब आहे. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक. वाह आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळते. हल्ला बॉल केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर मी आदरणीय निशांतजी म्हात्रे आणि प्रणय पाटील आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे.
टीमची धावसंख्या 19. 19 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 19 धावा. अजूनही 19 बॉल मध्ये तुम्हाला 24 करायचे आहे त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. चला डीजे वाजवा. थँक्यू डीजे. मनोरंजन आणि मनोरंजन पाहायला मिळते. आता 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 24 धावा. चला लाईट चालू करायचे प्लीज. ओहो टॅप केलाय. सिंगल मिळते. सिंगल ने वाढते. टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहे. 17 बॉल आणि 19 करायचे आहे. वाडा सुपर डुपर मुकाबला पाहायला मिळते. आणखीन एक टॅप केलाय. वा क्या बात आहे. आणखीन एक धमाका. थँक्यू डीजे. क्या बात आहे. संदेश पाटील का बल्ला अगदी वर खरा बिल्डिंग. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल आर पार. सीमा रेषा पार. थँक्यू डीजे. क्या बात आहे. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल काढलाय. सुईमधून धागा कसा काढावा आणि बॉलला गॅप मधून कसा काढावा संदेश पाटील कडून शिकायला मिळत आहे. वॉडा लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळते. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी आहे. शरीरापासून दूर. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना और बल्लेबाज को देखकर गेंदबाज हो रहा है दीवाना. व्हाईट बॉल ने वाढते. यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु इथे मिळते. डॉट बॉलची सांगता होते. रन मिळत नाहीये. यावेळेला टॉपेज आहे. विकेटचं बटन. थँक्यू डीजे. स्क्रीन वरती पाहू शकाल ज्या पद्धतीने हे बारके प्रेक्षक इथे नाचत आहेत. हा मनोरंजन होळीचा मनोरंजन आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने होतोय. बोनकोडे गावाचा सन्मान. ही बोनकोडे गावाच्या मानाची अभिमानाची. 14 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 14 मध्ये 14. 14 बॉल 14 धावांची आवश्यकता. हर्षित फायटर्स या टीमला शेवटचा बॉल आहे का. 2 बॉल बाकी आहे. चला आमचं स्कोर कार्ड बोलतोय की 2-1 नो बॉल होता ना त्यामध्ये. 14 बॉल आणि 14 धाव्यांचं इक्वेशन आहे. हाही व्हाईट बॉल आहे. आता 14 बॉल आणि 13 करायचे आहेत.
5 धावा. डॉट बॉल आणि ओव्हरची झाली समाप्ती. आता जिंकण्यासाठी धावफलकावरती धावा आहे 35 आणि तुम्हाला बनवायचे आहेत 12 बॉल आणि 8 धावा. 12 मध्ये 8 करायचे आहेत. मगाशी नो बॉल ऍड नव्हता झाला त्यामुळे 12 बॉल आणि 8 करायचे आहेत. सिंगल बी ते दादा बॉलरचं नाव धीरू आलाय. 11 बॉल आणि 7 धावा. 11 बॉल आणि 7 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. हा चौकार आलाय. आणखीन एक परशु साठेच्या बाट मधून आणखीन एक कबड्डी पाहायला मिळते. आता 10 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. ओहो डॉट बॉलची सांगता होती. शेवटचा बॉल आहे. 9 बॉल आणि 3 धावा करायच्या आहेत. 9 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे आणि सामना फिनिश. फुल टॉस आहे. फुल टोल भरावा लागेल. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक धमाका. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन परशु साठे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला परशु दादा कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर ट्रॉफी.